चला फिल्डिंग लावून घ्या आणि ओपनिंग बॅट्समन लगेचच पाठवून दे. 3-2 खल्लास 3-2-1-4. चला जास्त वेळ नको आपल्याला, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लगेचच सामना सुरू करायचा आहे दोन्ही संघांनी. ओपनिंग बॅट्समन पाठवून द्या. खल्लास 3-2-1-4. सामना 4 षटकांचा रेची नोंदवून घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि वेळ खूप इम्पॉर्टंट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिली 3 षटकं ही 12 मिनिटात कंप्लीट होणं बंधनकारक आहे. अदरवाईज 4थ्या षटकामध्ये तुमचा बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि 18 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट होणं तेवढंच बंधनकारक असणार आहे. चला सामना आपण सुरू करूया. स्ट्राईक एंडला रुचित भंडारी. रुचित सोबत निखिल आलाय आघाडीला. आणि बोली मार्कवर गणराज. या आपण सामना सुरू करूया. पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू करतोय. चला आपण स्टार्ट करतोय. आपण स्टॉप वॉच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. अमित कडाळे पंचांच्या भूमिकेत आहेत आणि इथं मात्र गोलंदाज सांगतात की सामना सुरू करायचा, तुम्हाला वेळ घेऊ नका. ऑल द बेस्ट. पहिल्या चेंडू राऊंड विकेट गणराजचा. समोर उचित ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय आणि वाईट सुरुवात इथे धावफलकावर खातं उघडलं जात आहे. बॅटिंग असताना खल्लास 3-2-1-4 या संघाचं. गणराजचा पुढचा चेंडू ऋतिकसाठी. खूप चांगला ड्राईव्ह, करा फिल्डिंग आणि सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. दर्जा होता या फटक्यामध्ये आणि खूप चांगला दर्जेदार फटका बघायला मिळतो या चेंडूवर. खूप चांगला कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक ऑन दी राईज आणि थेट मिड ऑफ वरून चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. चौकाराने डावाची सुरुवात केली आहे. वाईट तर आला होता ऑलरेडी, पण चौकाराने खातं उघडले रुचित भंडारीने. 5 धावा धावफलकावर. फील्डमध्ये काही चेंजेस केलेत लगेच खेळाडूंना, मात्र तिथे आपण बघतोय जागा बदलली त्यांची. पुन्हा राऊंड विकेट अटॅक करेल गणराज. हो, कट करायचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाउन्स सुद्धा होतोय आणि हलकासा लेग ब्रेक सुद्धा होतोय. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. वाईट चौकार डॉट निर्धाव. चांगलं कमबॅक गणराजचं. धावफलकावर 5 धावा. ओ, वन मोर डिलिव्हरी. व्हेरी गुड डिलिव्हरी. चांगलं कमबॅक. चौकार मारल्यानंतर खूप चांगलं कमबॅक आपल्या संघाच्या माध्यमातून करत असताना गोलंदाज गणराज. 2 चेंडू सलग निर्धाव टाकले त्या गोलंदाजाने. पुढचा चेंडू गणराजचा. बॅकफुटला गेला, पंच केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू कव्हर करते तोपर्यंत चिकी सिंगल कंप्लीट केले. स्ट्राईक रोटेट केले ते फलंदाज निखिलकडे. एक वाईड, एक चौकार, एक सिंगल. धावसंख्या 6. गणराज स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच निखिल आलाय. डीप स्क्वेअरलेचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येतोय आणि एक खेळाडू आता मात्र
मिड ऑफला थोडासा वाईडिश उभा केलाय डीपमध्ये. एक मिड ऑन आहे ऑलरेडी थोडासा वाईडिश. हे दोन समोर खेळाडू उभे केलेत निखिलच्या डीपमध्ये. ओ खूप लेट आहे, खूप लेट आहे हा डिसिजन घेत असताना, हा निर्णय घेत असताना. ही क्षमता निर्णय घेण्याची आपण बघतो थोडीशी लेट. आणि थेट तोपर्यंत विकेट किपर सचिनच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव. हा चेंडू कट करायचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड. त्याचा फायदा मिळाला, त्याचा फायदा झालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. चिकी सिंगल कंप्लीट केली आहे चेंडू. धावसंख्येत भर. एकमेव आपण चौकार बघितला या षटकामध्ये आणि धावसंख्या 7 धावा. पहिल्या चेंडूवर एक वाईड आणि चौकार येऊन सुद्धा आपण जर बघितलं त्या षटकामध्ये खूप चांगली कंट्रोल गोलंदाजी बघायला मिळाली. अवघ्या 7च धावा गणराजने खर्च केल्या. जवळजवळ 3 चेंडू निर्धाव आहेत, 2 सिंगल आहेत, एक चौकार, एक वाईड. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज येतोय म्हणजेच मनीष. स्ट्राईक एंडला असेल तो निखिल. शिवतेज मंगलमूर्ती चषक या स्पर्धेचं आयोजन तुम्ही बघत आहात. दुसरा आणि अंतिम दिवस. सामना क्रमांक 14 सुरू झाल्यानंतर 9 सामने अजूनही बाकी आहेत या स्पर्धेमध्ये. गोलंदाजीला मनीष. राऊंड विकेट निखिल समोर. पहिला चेंडू कॉपी बुक स्टाईल. चांगली फिल्डिंग, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू आता स्वतः तो घेऊन गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळलं होतं डीप मध्ये. चेंडू स्टॉप केला होता, पॉज केला होता, पण चेंडू कव्हर करेपर्यंत स्वतः तो चेंडू घेऊन गेला. बॅलन्स थोडासा बिघडला आणि सीमारेषे बाहेर आपण हा चौकार बघितला. निखिलच्या बॅटमधून पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर स्वागत असताना मनीषचं. चौकारामुळे धावसंख्येत भर. धावसंख्या 11 धावा. 11. पंचांकडे अपील. हँडलिंग द बॉल यासाठी अपील करतायत. ओरामच्या मागोमाग अंडरामध्ये सुद्धा आपण आता हे बघतोय चित्र. पंचांकडे दाद मागतायत. हँडलिंग द बॉल. बघत त्या ठिकाणी अपील जे केलंय तिसऱ्या पंचांची सल्लामसलत करतील. संकेत जे सगळ्यात अनुभवी सुद्धा खेळाडू आहेत. अमित कडाळे आहेत, ओमकार पाटणे. आता मात्र संकेत भगत सोबत आता चर्चा करणार. चेंडू हातामध्ये बॅट्समनच्या आलाय आणि त्यासाठीच अपील केलंय अपोनंट टीमने. अद्वैत रॉकर्स आणि अनायरा 11 दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे. अद्वैत रॉकर्स आणि अनायरा दिवा दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. अपील करतं, अपील खारिज केले पूर्णपणे. नॉट आउट. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा मनीष. समोर निखिल. वेगवान चेंडू. तेवढंच वेगवान उत्तर. चोख प्रत्युत्तर. थेट मारलाय. स्ट्रेट मारलाय. थेट स्ट्रेट आपण बघतोय त्या ठिकाणी स्क्रीनवर मारलाय. खणखणीत चौकार. जेवढा वेग चेंडूचा होता तेवढ्याच दुप्पट वेगाने तो फटका एक्झिक्यूट केला. एक्सलेंट शॉट बाय निखिल. धावसंख्या 15. सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना खल्लास 3-2-1-4 या संघाची. स्वीप करायचा प्रयत्न. डिसिजन थोडंसं लेट आणि जवळजवळ निर्धाव चेंडू. बॅटच्या कडून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, सचिनच्या हातामध्ये. निर्धाव. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. धावसंख्या चांगली सांगण्याला हरकत नाहीये. मागचे 4 चेंडू 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 चौकाराच्या मदतीने. मनीष राऊंड विकेट. ऑन ड्राईव्ह गॅप मध्ये 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. सीमारेषेबाहेर दर्जेदार हा तिसरा चौकार निखिलच्या बॅटमधून. षटकाचं पृथक्करण बघा. पहिल्या चेंडू चौकार, नंतर डॉट, पुन्हा चौकार, पुन्हा डॉट आणि पुन्हा चौकार. शब्दांची कसा खेळते बघा हर्षल आमच्यासोबत. अगली गेंद यहाँ पे डॉट है, नहीं तो तगड़ा शॉट है. मोरीच्या सानिध्यामध्ये बराच वेळ गुणसंख्या लेखन केलंय किंवा खेळलाय सुद्धा हर्षल. या चौकारामुळे धावसंख्या आपण बघतो 19.
लास्ट टू गो. ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिळेल ती सिंगल. स्ट्राईक स्वतःकडेच ठेवली आहे. या सिंगलच्या मध्येने धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 20 20 धावा धावफलकावर. आफ्टर द कंप्लीशन ऑफ 2 overs these are 20 ऑन द बोर्ड. करंट रन रेट 10 रन पर ओव्हर. 10 ची सरासरी आपण बघतोय षटका मागे. एकूण 12 धावा या षटकात खर्च झालेल्या आहेत. 12 नाही 13 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशुतोष. 2 षटकाखेर 20 धावा. या धावसंख्येला आता अंकुश लावावा लागेल लक्ष्मी इलेव्हन या संघाला. पहिल्या सामन्यामध्ये एकदंत कोपर या संघाशी धोरण करत असताना ते मात्र सामना तिथे जिंकला होता लक्ष्मी इलेव्हन या संघाने. तो संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय नेक्स्ट राऊंडमध्ये. आणि वाडा बॉईज आता संघ फाईट करतोय. वाडा बॉईजला मात्र धावसंख्येला मात्र लगाम लावावं लागेल. बॅकफुटला गेला. जागा बनवली. चेंडूला पंच केलं आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये एकच धाव या चेंडूवरती निखिलला. स्ट्राईक एंडला खूप वेळानंतर येतो तो म्हणजेच ऋतिक. मात्र षटक इव्हन त्याला खेळायला मिळालंच नाही. मागच्या षटकात आपण बघितलं गोलंदाजी मार्गावर मनीष होता. मनीषच्या समोर एकदाही तो आला नव्हता. आता खूप वेळानंतर स्ट्रायकिंग एंडला येतोय. आशुतोष रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. जवळजवळ आपण जर बघितलं तर 9 चेंडूंवर तर स्ट्रायकिंग एंडला आला होता. शिवतेज मित्र मंडळाचे कोच सचिन विचार यांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे सचिन विचार आहे आपलं. आणि दहीहंडीचे अत्यंत महत्त्वाचे कोच आहेत शिवतेज मित्र मंडळाचे. सचिन विचार यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या शिवतेज मंगल मूर्ती चषकामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा केलाय पंचांनी आशुतोषच्या गोलंदाजीवर. धावसंख्या 22. बॉटम हँड रनआउटची संधी पण चेंडू आधीच आपण बघतोय की जमिनीवर लँड होतोय. क्विक सिंगल कंप्लीट केली फलंदाजाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. 23 विदाउट लॉस विदाउट एनी विकेट. 23 धावा धावफलकावर आहेत. रविवारचा दिवस, संडेचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि सेकंड राऊंडची आपण मॅच बघत आहोत जिथे आपण नेहमीच बघितलं की 4 षटकांचे सामने. फुल टॉस आहे. चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अप्रतिम फिल्डिंग अमोलची. बाउंड्री लाईनवर अप्रतिम स्ट्रेच बघायला मिळतोय. स्ट्रेच करत स्वतःला आणि महत्वाच्या 3 धावा त्याने रोखलेल्या आहेत. धावसंख्या अंकित झाली धावफलकावर आपण बघतो ती म्हणजे 24. षटक क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत 2 चेंडू अजूनही या षटकातले शिल्लक आहेत. 24 धावा धावफलकावर. आशुतोष राऊंड विकेट पुन्हा आता ऋतिकच्या समोर. ऋतिकचा हा चेंडू आपण बघतो खेळण्याचा प्रयत्न पण लेगस्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांना इशारा येतो म्हणजे वाईट बॉल. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. 25 धावा धावफलकावर अंकित झालेत. अद्वैत रॉकर्स आणि अनायरा दिवा या संघाने रिपोर्ट करायचा आल्याची नोंद करायची आपण. ओ थेट बाहेर. सर्कल आउट. फलंदाज बाद. रुचित सारख्या खेळाडूला मात्र निश्चितच बाद केले त्या ठिकाणी आणि एक मोठी विकेट मिळाली ती आशुतोषला. फलंदाजीला आता 1 डाऊन बॅट्समन गिरीश येतोय बॅटिंगसाठी. मागच्या सामन्यामध्ये शेवट षटक त्याने टाकलं होतं. तो गिरीश आता मात्र येतोय तो बॅटिंगसाठी. वाडा बॉयज विरोधात खल्लास 3-2-1-4 असा सामना तुम्ही बघतायत. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच आहे. इथे सामना 4 षटकांचा आहे. यानंतर अजून एक षटक बाकी आहे आणि आशुतोषचा अजून एक चेंडू शिल्लक. अजून काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. नो बॉल. नोचा इशारा पंचांचा आलाय. एकदा इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. धावसंख्या 26. लास्ट टू गो. हो इथे मात्र लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता. लेगस्टिकच्या बाहेर आहे. अजून एक एक्स्ट्रा बॉल धाव.
एक एक्स्ट्रा चेंडू सुद्धा मिळतो खेळायला फलंदाजाला आणि एक्स्ट्रा धाव सुद्धा ऍड केली जाते स्कोर कार्डवर हर्षल पाटील कडून. धावसंख्या 27. सामना क्रमांक 4 सुरू आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. ऑन ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी, थोडंसं डिले. तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट, षटक समाप्त आणि धावसंख्या 28. .33 ही सरासरी सध्या आपण बघतोय स्कोर कार्डवर. तिथे 28 धावा अंकित झाली धावफलकावर. आणि आता अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. रुचित आलाय काहीतरी कानमंत्र घेऊन फलंदाजांसाठी. कानमंत्र एक मेसेज आहे, बघूया आता नक्की काय आहे तो. इम्प्लिमेंट कशा प्रकारे करून दाखवणार. शेवटचं निर्णायक षटक या इनिंग मधलं. बॉलिंग मार्कर अक्षय निर्णायक षटक घेऊन. चला जरा स्पीडअप करायची मॅच. राऊंड विकेट अक्षय. ओ कॉड बिहाइंड साठी अपील, फलंदाज बाद. गिरीश बॅक टू डगआउट. फर्स्ट बॉलवर विकेट मिळाली आहे ती अक्षयला. लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता पण टायमिंग करू शकला नाहीये. चेंडू बॅटची एज घेऊन सरळ विकेट किपर सचिनच्या हातामध्ये आणि पंचांकडे ताबडतोब अपील केलं कॉडसाठी, कॉड बिहाइंड साठी. अँड विकेट फॉर अक्षय. फलंदाज बाद. बॅटिंगसाठी कोणाला येतो नवीन फलंदाज मैदानावर. गिरीश बॅक टू डगआउट. फक्त एकच धाव करू शकला आपल्या संघासाठी. अक्षयचा पुढचा चेंडू कुणालसाठी. नो बॉलचा इशारा पंचाने केलाय. समोर मारलाय टॅप शॉट. No+1. धाव फलकर अजून 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 30. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावा. षटकातले अजूनही 5 चेंडू, या इनिंग मधले अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. समोर मारलाय. चांगली फिल्डिंग, चांगला क्षेत्ररक्षण मनीष कडून. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. धावसंख्या 31. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्वीप, कुणालचा हा फटका आणि इथे मात्र ओव्हरथ्रो. ओव्हर एक्साइटमेंट. एकूण 5 धावा त्या स्कोर कार्डवर ऍड करूया. कुणालने मारला हा स्वीप. ओव्हर एक्साइटमेंट गणराजची आणि त्या गॅप मधून जिथे मॅचला आता सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये. मोमेंटम शिफ्ट झाला 5 धावेमुळे. धावसंख्या तब्बल 36. राऊंड विकेट. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. यशीच्या मागून आपण बघतो की भरपूर एफर्ट लावतोय सचिन. 3 to go. अमित 3 to go. No+1. येस, No+1 आपण ऍड केलेला आहे स्कोर कार्डवर. 38 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यष्टीच्या मागे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत सचिनचे चेंडू अडवण्याचे. पण तोपर्यंत अजून एक धाव इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. No+1. स्ट्रायकिंगला असेल तो आता कुणाल. अक्षय राऊंड विकेट. लेग स्टिकच्या बाहेर आहे, वाईड. या षटकामध्ये धावांचा अक्षरशः पूर बघायला मिळतोय. धावा भरपूर बघायला मिळत आहेत. धावांचा ओघ वाढलाय. भले पहिल्या चेंडूवर विकेट आली होती अक्षयसाठी. स्वीप आणि गॅप, चौकार. दर्जेदार फटका, गोळी. आणि शॉट मध्ये कंट्रोल बघा काय होता, जबरदस्त कुणालच्या. धावसंख्या 43. 43. मागचे 4 चेंडू आतापर्यंत 15 धावा खर्च केले त्या अक्षयने. मॅचचं टर्निंग पॉइंट षटक म्हणायला हरकत नाहीये. ऑन ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग. पॉज केले चेंडूला, थांबवले त्या ठिकाणी. मनीष बॅकअप देतोय. यशचं खूप चांगली फिल्डिंग आणि एकच धाव. शेवटचा चेंडू. धावसंख्या 44.
ऑन ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळाली चेंडूवर आणि तोपर्यंत षटक समाप्त होत आहे. एकूण षटकं संपत आहेत ती 4, धावसंख्या 45 आणि लक्ष असेल ते 46चं सामना जिंकण्यासाठी ते वाडा बॉईज संघासमोर. निर्णय षटक तब्बल 17 धावांचं बघायला मिळालं गोलंदाज दक्षकडून. 17 धावा त्या षटकात आल्या. 3 षटकाकडे धावसंख्या 28 होती, त्यानंतर 17 धावा ऍड झाल्या, धावसंख्या 45 आणि आता मात्र 46चं लक्ष आहे वाडा बॉईज संघासमोर. चला फिल्डिंग लावून घ्या, मॅच सुरू करा. फिल्डिंग सेट करून घ्या. सेकंड इनिंग मध्ये 46 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट 11.50. 11:30च्या गतीने तुम्हाला 46 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करत असताना. स्टॉपवॉच आपण सुरू करत आहोत. गोलंदाज सिद्धेश, स्ट्रायकिंगला सचिन आणि सचिनच्या सोबत गणराज. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. सेकंड इनिंग मध्ये 46चं लक्ष घेऊन ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतात दोन्ही फलंदाज, ते वाडा बॉईज या संघाचे. आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ओमसाई गणेश या संघाकडून. ओ काय बाउन्स आहे. आणि सचिनने जर 3 चेंडू 3 चौकार मारले तर संकेत भगतकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फक्त सिद्धेशच्याच अगेन्स्ट. आणि गणराज 3 चेंडू 3 चौकार मारले तर प्रेम म्हात्रेकडनं 2000चा कॅश प्राइज आहे. ऑन ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग कुणालकडून. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जा बघायला मिळतोय फिल्डिंगचा. स्टँडर्ड सेट केलं या खेळाडूंनी. मागच्या सामन्यापासून आपण बघितलं खूप चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते कुणालचं. इज द वॉल ऑफ द टीम. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट सिद्धेशचे आलेत. राऊंड विकेट सचिन समोर. एक चेक कंप्लीट केला. पुन्हा राऊंड विकेट समोर सचिन. ओ इथे विकेट. ही इज ऑन डक. सचिन जो मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकापर्यंत त्यांनी फाईट दिली होती, शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष केला होता, आपल्या संघाला जिंकून देण्यामध्ये मोठाचा वाटा उचलला होता, तो खूप स्वस्तामध्ये वाद होतोय. ऑन डक. खातही उडू दिलं नाहीये या षटकामध्ये या फलंदाज सचिनला, या गोलंदाज सिद्धेशने. चला मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉल द्या. आय थिंक आला. चला आला. थँक्यू. ते प्रेक्षकांचे आभार इथे व्यक्त करूया. मी ताबडतोब चेंडू दिला आतमध्ये. तिसऱ्या चेंडू मिळाली ती विकेट, म्हणजेच काय 3 चेंडू निर्धाव. विकेट फॉर सिद्धेश. बॅटिंगसाठी तर नवीन आलेला फलंदाज मनीष आलाय, तो स्ट्रायकिंग एंडला. मनीष कोठारी. बॉटम हँड. ओ हो दर्जा फिल्डिंग मध्ये, म्हणून म्हटलं तर वॉल ऑफ द टीम कुणाल. काय फिल्डिंग केली आहे. गणराज गोल्डन विकेट, कारण आपण बघतोय गणराज एकही चेंडू फेस करू शकला नाहीये आणि आता दोन्ही ओपनर बॅक टू डगआउट आहेत. धाव फलकर खातं तर उघडलं नाहीये,
पण संघाने विकेट घेताना आपला आपण बघतो की 2 विकेट त्यांनी घेत असताना खातं उघडलंय. डायमंड डकचा शिकार गणराज भोईर. मनीषच्या सोबत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो नवीन फलंदाज समीर. एक रायटी आणि एक लेफ्टी. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये मिडन षटक बघितलेलं नाहीये. राऊंड विकेट. ओ वन मोर विकेट. आणि मेडन षटक जर टाकलं तर ओमकार पाटणीकडनं एक पारितोषिक आलंय. 500 रुपये कॅश प्राईज आहे आणि अमितकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे अमित कडाळेकडून. म्हणजे दोन्ही पंचांचे ग्राउंडच्या पंचांच्या भूमिकेत आहेत त्यांच्याकडून पारितोषिक आलंय ते गोलंदाज सिद्धेशसाठी. जर मेडन षटक टाकलं तर 500-500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. जवळजवळ मेडन षटक टाकण्याच्या उंबरठ्यावर तो उभा आहे. 5 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये, 2 विकेट आणि 1 रनआउट. एकूण 3 फलंदाज बाद झालेले आहेत. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज अमोल. फलंदाजांना खातं उडू दिलं नाहीये या मॅचमध्ये. अशी दर्जेदार गोलंदाजी केली आहे गोलंदाज सिद्धेशने. मेडन ओव्हरसाठी आपण बघतो की 1 चेंडूचा डॉट टाकावा लागेल. पुढचा चेंडू. हो मेडन ओव्हर. फर्स्ट मेडन ऑफ द टुर्नामेंट. शिवतेज मंगलमूर्ती चषकातला पहिला निर्धाव षटक. विकेट मेडन ओव्हर. आणि वॉट अ परफॉर्मन्स. बघा टाळ्यांचा गजर होतोय. ॲप्रिशिएट करतोय प्रत्येक खेळाडू म्हणजे सिद्धेशला त्याच्या परफॉर्मन्ससाठी. आणि तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय तो गोलंदाज सिद्धेश. विकेट मेडन ओव्हर. 2 विकेट्स आणि एकही धाव नाहीये. एवढा चांगला दर्जा बघायला मिळाला गोलंदाजीमध्ये. चला जास्त वेळ टीम मीटिंग नकोय, सामना लगेच सुरू करा. गोलंदाज निखिल षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये टॉप ऑर्डरचे सर्व फलंदाज बाद झाले, एकही धावसंख्या अंकित न करता. सचिन ऑन डक, गणराज ऑन डक आणि मनीष ऑल्सो ऑन डक. त्यापैकी गणराज डायमंड डक, कारण एकही चेंडू फेस करू शकला नाही आणि ती विकेट त्यांना मिळाली आहे. आफ्टर फर्स्ट ओव्हर मेडन ओव्हर अँड 2 विकेट डाऊन. बॉलिंग मार्कवर निखिल, स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर समीर. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, इनसाइड एज. थेट विकेट किपर रुचित भंडारीकडे चेंडू. डॉट बॉल. राऊंड विकेट. ऑन ड्राईव्ह. तर पहिली धाव इथे अंकित केली जाईल बॅटच्या रूपामध्ये. बॅटमधून आलेली पहिली धाव. फलंदाजीमध्ये आपण बघतो की एका धावेने खातं उघडले समीरने आपल्या संघाचं, स्वतःच सुद्धा. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये धावसंख्या 1 धाव धावफलकावर. 7 चेंडू निर्धाव गेल्यानंतर ही धाव येते 8व्या चेंडूवर. निखिल अमोलसाठी. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. वेग प्रचंड, अचूक टप्पा, भेदक मारा आणि अक्षरशः फलंदाजांना मात्र धोपवतोय. भरपूर सारे प्रश्न विचारला जातो हा चेंडू अमोलला. थेट विकेट किपर उचितकडे. रिव्हर्स क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये. तुषार तिथे येतोय चेंडूवर. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. या चेंडूवर अमोल खातं उघडतो एका धावेने. धावसंख्येत भर. धावसंख्या 2. 14 चेंडू आणि 44 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. बाकीच्या खेळाडूंना मात्र संघर्ष करावा लागेल, स्ट्रगल करावं लागेल. धावा जमवाव्या लागतील आपल्या संघासाठी. ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बरोबर या ठिकाणी चेंडू त्याच्या हातात जातोय तोपर्यंत एकच धाव मिळते. धावसंख्येत भर. धावसंख्येत 3 धावा धावफलकावर. लक्ष खूपच चांगलं उभारलेलं आहे मैदानावर. 46 धावेंचं लक्ष आणि त्यामध्ये बघितलं की पहिलं षटक निर्धाव गेलंय.
हो, अजून एक चांगला चेंडू. अमोलकडे काहीच संधी नाहीये. चेंडूने बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. षटक समाप्त. अजून एक वाजवी षटक बघायला मिळालं. विकेट मिळाली नाही, विकेटलेस गेलाय आणि फक्त 3च धावा खर्च केले त्या निखिलने. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय सिद्धेश आणि निखिल. बॅक टू बॅक. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी, अवघ्या 3च धावा. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू. बॅटिंगसाठी आलाय नागेश. एकूण 4 गडी बाद झालेत मैदानावर. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकत नाही, रनआउटची संधी आणि तोपर्यंत निखिल चेंडू कव्हर करून फेक करेल आणि तोपर्यंत एक धाव तिथे छोट्या स्वरूपात कंप्लीट झाली आहे. धावेंसाठी संघर्ष करावा लागतोय. धावेंसाठी संघर्ष करावा लागतोय. नागेश पोहोचला नॉस्ट्रायकिंग एंडला, स्ट्राईक एंडला अमोल भरपूर स्ट्रगल करतोय ग्राउंडवर. आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय आणि फक्त एकच धाव इथे कंप्लीट करू शकलाय. 10 चेंडू 40ची गरज आहे. लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल, इशारा येतो पंचांचा. राऊंड विकेट. अजून एक चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉलचा इशारा आला पंचांचा. धावा आता येत आहेत पण धावांचा अक्षरशः डोंगर उभारला तो पोखरावा लागणार आहे तुम्हाला, कारण 46 धावा तुम्हाला करायच्या आहेत. त्यापैकी अंकित फक्त 6 धावा. ओ रन आउट. फलंदाज बाद. पुढे सरसाल होता फलंदाज आणि स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज इथे मात्र बाद होईल. विकेट मिळते गोलंदाज रुचितला. धावसंख्या 6 धावा धावफलकावर आहेत आणि 46चं लक्ष सामना जिंकण्यासाठी. अजूनही करायच्या त्या 40 धावा. 9 चेंडू 40. ऑन साइडला स्वीप. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. नॉट ओनली स्वीप, इट इज स्लॉग स्वीप. बॅटिंगसाठी ओमकार आले मैदानावर. स्ट्राईक एंडला नागेश असेल. आता 8 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 39 धावा. पुन्हा राऊंड विकेट. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाहीये. अपील पंचांकडे रनआउटसाठी. लेग बाईसचा इशारा पंचांचा येईल कारण चेंडू पायाला ब्रश होऊन निघून गेलाय. लेग बाईस आणि 8 धावा धावफलकावर. फक्त आणि फक्त 8 धावा. हा परफॉर्मन्स थोडासा वेगळाच बघायला मिळतोय वाडा बॉईजच्या संघाचा. ज्या वाडा बॉईजने पहिल्या मॅचमध्ये मंगलमूर्ती या संघाशी 2 हात केले होते, सामना तिथे जिंकला होता, त्या संघाचा एकदम ढिसाळ परफॉर्मन्स बघायला मिळतो या मॅचमध्ये. खूप लेट डिसिजन आहे फटका खेळण्यासाठी. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जेमतेम 8च धावा धावफलकावर आणि स्ट्राईक केला फलंदाज नागेश. पहिलाच बॉल खूप चांगला टाकलाय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता नागेशचा, टायमिंग करू शकला नाहीये. निर्धाव चेंडू फक्त फॉर्मॅलिटी. औपचारिकता शिल्लक आहे फक्त 5 चेंडूंची. बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केलाय. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये एकच धाव. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये 9 धावा. चला लक्ष्मी 11 कॅप्टन. लक्ष्मी 11च्या कॅप्टन म्हणून थांबायचं आहे आपण इथे. आणि त्यानंतर जो पुढचा लॉट आहे त्यासाठी सुद्धा अनाउन्समेंट आताच करून ठेवतोय. अद्वैत रॉकर्स आणि अनायरा दिवा या संघाचे खेळाडू आपण रिपोर्ट करायचा. वाईट बॉलचा इशारा केला पंचांनी. अद्वैत रॉकर्स आणि अनायरा दिवा या संघाचे खेळाडू आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आल्याची आपण नोंद करा. 1 मोर डॉट. 2 टू गो. एकही मोठा फटका म्हणजे एकही चौकार आतापर्यंत आला नाहीये या इनिंगमध्ये. याच कारण आपण बघतोय की धावसंख्या ही फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावर आहेत. षटक समाप्त. मॅच समाप्त. सामना जिंकलाय खूप मोठ्या फरकाने. धावसंख्या फक्त 12 धावा धावफलकावर आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलाय तो म्हणजेच खल्लास 3214 या संघाने.
सर आता आपण पारितोषिक देणार आहोत. मिडन ओव्हरचं पारितोषिक जे आहे अमित कडाळ यांच्याकडनं 500 रुपये आहेत.